असं हे सरसंघ चालकांचा सल्ला आजकाल नरेंद्र मोदीजी ऐकतात का? जर ऐकलं असते तर या देशातील तरुणांची वाताहत झाली नसती, या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. आणि आत्ताच काय मोहन भागवतांना उपरती आली की तरुणांचा सल्ला ऐकावा म्हणून. यापूर्वी या देशामध्ये या तरुण उद्ध्वस्त होत होता, रोजगार हिरावला जात होता, पेपर लीक होत होता, परदेशातून नोकऱ्या संपुष्टात येत होत्या, परदेशामध्ये भारतीय तरुणांना नोकरी मिळेनाशी झाली होती. याला कारणीभूत कोण आहे? केंद्र सरकार आहे, नरेंद्र मोदीचं सरकार आहे. परंतु दुर्दैवानं आज देशातील तरुण रस्त्यावर आला, भडकला, त्याच्या सर्व गोष्टीनं विचार केला तरुणांचा, तर त्याला या देशामध्ये त्याचं भविष्य सुरक्षित वाटत नाही. आणि म्हणून सगळं होऊन गेल्यावर, सगळं हातातून गेल्यावर आज मोहनजी भागवतांना हा केंद्र सरकारला, नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा असा वाटतो. आता हातात काही राहिलं नाही. ज्या तरुणांच्या भरोशावर नरेंद्र मोदी खुर्चीत बसलेत, तोच तरुण या देशाच्या पंतप्रधानाची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही. हे वातावरण या देशात निर्माण झाल्यावर त्याची उपरती कदाचित मोहन भागवतांना झाली असावी. नाही, आम्ही तरुणांच्या प्रश्नासाठी जो कोणी विरोधी आमच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आंदोलन करेल, त्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील. आम्ही करू तर त्यांचाही पाठिंबा राहील, अशा प्रकारची भूमिका आमची ठरली आहे. खरं तर हे सरकार घोटाळेबाजाचं सरकार महाराष्ट्रात आहे. रोज नवनवीन घोटाळे करणं या सरकारची आता मला वाटतं की आवड जी असते ती आवड आता या सरकारची एकमेव आहे, घोटाळे करणं. यांना चैनच पडत नाही नवीन घोटाळा केल्याशिवाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 550 कोटी रुपयाचा घोटाळा केला. आता शालेय साहित्य भ्रष्टाचार प्रकरणी यामध्ये मंत्र्यांचा सुद्धा सहभाग आहे. ते डीबीटीवर ते पैसे टाकावेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याला न जुमानता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न मानता 550 कोटी रुपयाचं टेंडर काढलंय आणि या सर्व आदेशाची पायमल्ली केली. डीबीटीला धाब्यावर बसवलं, सर्वोच्च न्यायालयाला धाब्यावर बसवलं आणि यातून किमान 550 कोटी रुपयाचा यांनी हा प्रचंड मोठा घोटाळा केला. मर्जीतील माणसाला काम दिलं आणि हे सर्व महानगरपालिका आणि त्या मंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत. याची सर्वकष चौकशी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आणि या घोटाळ्यामध्ये दोषी जे जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तशी मागणी करू. आणि डिसेंबरमध्ये अधिवेशनात सुद्धा हा विषय नक्कीच चर्चेला येईल. पण रोज घोटाळे होऊन सरकारी तिजोरीची लूट हे टक्केवारी सरकार करत आहे आणि यांना जनतेची चिंता अजिबात नाही. टक्के वसूल करण्यात यांना सर्वोच्च आनंद मिळतो, हेच या सगळ्या प्रकरणावरून दिसून येत आहे. परवा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ रील टाकला होता, जे 350 मिलियन पेक्षा जास्त व्हायरल झालं. त्याला पुन्हा प्रतिक्रिया एक दुसरा व्हिडिओ काल पंतप्रधानांनी टाकला, ज्यामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया आल्या, त्यामुळे प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यावर आता राहुल गांधींनी टीका केली आहे. तुमचं काम
असं आहे की स्वतःचा व्हिडिओ देशातल्या पंतप्रधानांनी कधी आत्तापर्यंत टाकला नाही. प्रेसला पुढे जाऊन नेहमी आपली बाजू मांडतात, मध्यरात्री हा व्हिडिओ करून टाकायची गरज. पण नरेंद्र मोदींनी हे टाकलं. आता 3.5 म्हणताय, कोणी 4 म्हणू देत. हे सगळे रिचेस, हे जेवढे रिच मिळाले हे संपूर्ण मला वाटतं की त्यांच्या IT सेलनी जे बसवले आहेत, जे भाड्याचे तट्टू बसवले आहेत, त्या भाड्याच्या तट्टूनी हे रिच दिलेले आहे. जे पैसे घेतात आणि हे धंदे करतात हे आर्टिफिशियल आहे. हे खरं म्हणजे लोकांनी केलेलं दिसत नाही. आज आम्ही सोशल मीडियावर बघतो, जो पेज उघडला 95% लोक सरकारचा आणि नरेंद्र मोदींचा निषेध करताना दिसत आहेत. यावरूनच हे स्पष्ट होत आहे की तरुण अजिबात यांच्या पाठीमागे नाही. हे आलेले रिच हे ऑर्गेनिक नाही, तर हे आर्टिफिशियल आहेत, बनावट आहेत. आणि हे त्यांचा जो सेल आहे पोचलेला, तो सेल हे सगळं करतो आहे. या देशाच्या पंतप्रधानांची देशात ज्या पद्धतीनं अब्रू काढली जाते आहे असं कधीच झालेलं नाही आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये. याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजेत आणि तरुणांच्या भावनाचा पुन्हा अनादर होईल अशा प्रकारे वागू नये असंच आमचं मत आहे. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.